तर भारताकडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक करण्यात आला। अपप्रचार करणारे 8000 एक्स अकाउंट भारतानं बंद केलेले आहेत आणि सर्व स्तरांवर भारतानं पाकला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। भारतीय सीमेवरील सर्व रुग्णालयांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला। डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या। रुग्णालयांमध्ये राखीव खाटा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नका अशा सूचना प्रशासनानं सगळ्या नागरिकांना दिलेल्या आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। चंदीगडमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजण्यास सुरुवात झाली आहे। लोकांनी घरातच राहावं, प्रशासनाच्या सूचना। लोकांनी घरातच राहावं, बाहेर पडू नये। सायरनचा आवाज आल्यावर लोकांनी चार भिंतीच्या आत राहावं असं देखील आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। चंदीगडमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजण्यास सुरुवात झाली आहे। तर मध्य प्रदेशमधल्या भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। इंदूरमध्ये परवानगीशिवाय आता सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास बंदी असेल। सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर देखील कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। भारत पाकिस्तानच्या सीमारेषा परिसरात जाऊ नका। अमेरिकेच्या राजदूताकडून अमेरिकन नागरिकांना निर्देश देण्यात आलेले आहेत। अत्यंत संवेदनशील हा सगळा भाग आता बनलाय युद्धाच्या स्थितीमुळे।